दरम्यान मालवणमध्ये झालेली ही घटना महाराष्ट्रावर झालेला आघात असल्याचं महत्त्वाचं वक्तव्य राऊतांनी केलं। मालवणची घटना महाराष्ट्रावर झालेला मोठा आघात आहे असं राऊत म्हणतात। पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही त्यांनी केला। तर अवघ्या 7 महिन्यांमध्ये पुतळा पडतोच कसा असा सवाल देखील खासदार संजय राऊतांनी उपस्थित केला। देशामध्ये अनेक पुतळे, नेमका हाच पुतळा कसा पडला हा संतप्त सवाल खासदार संजय राऊतांनी उपस्थित केलाय। तर निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करून चौकशी करावी अशी मागणी राऊतांनी केली आहे। महाराष्ट्राच्या मनाला मोठी जखम झाल्याचं देखील खासदार संजय राऊतांनी म्हटले आहे। देशामध्ये इतके पुतळे उभे आहेत, अगदी कन्याकुमारीच्या समुद्रात असतील, अमेरिकेच्या समुद्रात असतील, मुंबईच्या चौपाटीवर आहेत, रंकाळा तलावात आहेत। पाणी में तो बहुत से पुतळे, पाण्यामध्ये असंख्य पुतळे आहेत। जेव्हा वादळ येतं तेव्हा लोकांची घरं उद्ध्वस्त होतात, झाडं पडतात, वृक्ष पडतात, बोटी बुडतात समुद्रातल्या। तसं काहीच झालं ते दिसत नाही, फक्त पुतळा पडला। पुतळा पडला याचा अर्थ पुतळा पोकळ, भ्रष्टाचारानं पोखरलेला चौथरा, कोट्यावधी रुपये खाल्लेले आहेत। त्याच्यावरती खरं म्हणजे विद्यमान न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखाली एक एसआयटी स्थापन केली पाहिजे, याची चौकशी करण्यासाठी। या संदर्भात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची देखील प्रतिक्रिया समोर आलेली आहे। बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया ऐकूयात। हे अत्यंत दुर्दैवी आहे। यामध्ये भारतीय जनता पक्ष आता जात असेल, कदाचित काहीतरी कारण सांगितलं जातील, दुसऱ्याजवळ ढकलाढकली करतील, परंतु यांची श्रद्धा जी आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर किंवा कोणावी आमच्या विभूतींवर ही किती तकलादू आहे हे सिद्ध करणारे या गोष्टी आहेत। त्यांचा कोणतीही गोष्ट हा एक इव्हेंट असतो, तो राजकीय असतो, ते श्रद्धेपोटी नसतं। त्यांना राजकारण साधायचं, मताची पोळी भाजायची याच्याकरता ते करत असतात। खऱ्या श्रद्धेनं केलेली गोष्ट कधी असे होऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। खरी श्रद्धा नाही त्यांची, ती तकलादू आहे। फक्त इव्हेंट करायचा आणि त्याच्यातून खोटं प्रेम जे आहे त्यांचं ते दाखवण्याचा प्रयत्न त्यांचा असतो। हे सगळी श्रद्धा हे पुतना मावशीच्या प्रेमासारखी गोष्ट त्यांची आहे। भारतीय जनता पक्षाला, त्यांच्या नेत्यांना ही जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। महाराष्ट्रामध्ये त्यांची अनुभूती लवकरच त्यांना येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।